वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। भारतीय कलाकार शाहीर मंडळाच्या वतीने आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर वृद्ध कलाकार व शाहिरांच्या विविध मागण्यांसाठी आज मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून शेकडो शाहीर कलाकार भजनी मंडळ या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। शासन मान्य ओळखपत्र तथा निवृत्तीचे वय 50 वरून 40 वर्ष करावे व 15,000 रुपये पेन्शन लागू करावे अशा मागण्या या निमित्ताने शासनाला केल्या आहेत। ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या, कारण 5,000 महिना आहे, त्याच्यामध्ये आमचा शाहीर कलाकार आपलं घर चालू शकत नाही। जसे चिरकुटची कुंडेकर आहे, भगवानजी लांजेवार आहे, पती पत्नी दोघंच राहतात, तर त्यांच्या दवाईमध्ये ते 5,000 ते 10,000 रुपये खर्च होते, तेव्हा ते कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये करण्यात यावे। दरवर्षी 100 अर्ज पास होतात, ते कमीत कमी 500 अर्ज करण्यात यावे। आमच्या शाहीर कलाकारांनी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, तो समाज प्रबोधनाच्या माध्यमातून पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र भारतभर फिरतो, तर त्यांचं वय जे आहे 50 वर्ष वयाची अट आहे, 40 वर्ष करण्यात यावी। सेंट्रल गव्हर्नमेंटची वय हे 60 वर्ष आहे, ती पण 40 वर्ष करण्यात यावी। आमच्या शाहीर कलावंतांच्या मुलांना सरकार ड्युटीमध्ये समावेश करण्यात यावे। त्याचप्रकारे एसटी आणि रेल्वेमध्ये त्यांना मोफत पास देण्यात यावी। आमच्या शाहीर कलाकारांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे एक आय कार्ड देण्यात यावे, जो आमच्या शाहीर कलाकार पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर फिरतो। काही पोलीसवाले, बाकी पोलीसवाले चांगले असते असं नाही की नाही, काही पोलीसवाले आमच्या कलाकारांना त्रास देतात, गाडी थांबवतात, चालान करतात। अशा वेळेस आमच्या कलाकार ह्या 500 आणि 100, 500 आणि 1000 रुपयासाठी पायपीट करतो, आणि अशा वेळेस आपल्या गव्हर्नमेंटने आम्हा सर्व शाहीर कलाकारांना एक आय कार्ड दिलं, जे आय कार्ड दाखवून आम्ही सांगत होतो त्यांना की आम्ही म्हणजे तुमच्या शाहीर कलाकारांना शासकीय मान्यता असलेलं एक व्हिजिटिंग कार्ड ओळखपत्र शासनाने जारी करावं अशी तुमची मागणी? हां, शासनाने एक गव्हर्नमेंटचं असं आय कार्ड जो असते तो जारी करण्यात यावा, कारण आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे जे मानधन मिळते, तर ते मानधन जे मिळते ते पत्र देतात, पत्र देण्यापेक्षा एक आय कार्ड दिलं तर तो आय कार्ड घेऊन आमच्या शाहीर कलाकार फिरू शकते। आमच्याकडे एक वाहनेजी म्हणून आहे, त्यांनी PhD केली आहे खडीगंमतमध्ये, म्हणजे असे उत्कृष्ट शाहीर कलावंत बुद्धिमान लोक आमच्यामध्ये आहे। जसं अंबादासजी नागदेवे भंडारवंती इथं आले आहे, त्याचप्रकारे नरहरीजी वासनिक आहे, भगवानजी लांजेवार, गजाननजी वडे, असे उत्कृष्ट शाहीर कलावंत। आता आपल्याला उईके महाराज त्यांच्या आता पुण्याला कीर्तनाचे कार्यक्रम आहेत, एक आपले काळवंडे महाराज आले, ते अयोध्याहून आता जसं आपल्या मोर्चासाठी आले इथे आहे, तर असे आमचे उत्कृष्ट शाहीर कलावंत आहे। म्हणजे सुभाषभाऊ देशमुख आहे, दंडारेजी आहे, युगुताचे नंदनमारा वर्ध्यामधून शुभमभाऊ डवळे, असे असंख्य लोक आम्ही हजारो संख्येने आज जमा झालो। दरवर्षी आमच्या शासन 1 ते 2 मागण्या पूर्ण करतात, तर महत्त्वाची मागणी आहे की मानधनामध्ये वाढ, जे 50 वर्ष वयाची अट आहे ती 40 वर्ष करण्यात यावी, आणि सरकारी ड्युटीमध्ये आमच्या शाहीर कलावंताच्या मुलांना, कारण आमच्या शाहीर कलावंत जसे आता काकाजी गौरीशंकरजी गजबी हे आयुष्य झिजवलं यांनी, तर यांनी केल्यावर आमचे मुलं, यांचे मुलं शाहीर कलावंत मुलं विचारतात की बाबा तुम्ही एवढं केलं तर काय मिळालं? जेव्हा म्हातारपण येते तेव्हा सरकार पण लक्ष देत नाही, तेव्हा आमच्या मायबाप सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या। नाही केल्या तर मग अशी बाबाराज दुपारी आम्ही सर्व शाहीर कलाकार निर्णय घेतला आहे की पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण आणि उग्र आंदोलन करणार आहोत। आमच्या ह्या 5,000 10,000 काहीच होत नाही, कमीत कमी त्यांचा चरितार्थ चालावा म्हणून ते पती पत्नी आणि 2 मुलं असतील, वृद्ध आई वडील असतील, त्यांना 15,000 बिलकुल बाय कॅश त्यांना दिलीच पाहिजे। हे तुम्ही लक्षात घ्या, नाही तर हा कलावंत असा आहे, हे ढोलकं चोनकं छोटा दुपट्टा हे सोबत घेऊन येईल, मग तो आमचा आणि तुमचा पाहणार नाही, पेटून उठेल, हे नगरी पेटून टाकेल, हे राष्ट्र पेटून टाकेल, हा देशी पेटून टाकेल, कारण खूप शाहीर कलावंताच्या मागण्या वर्षानुवर्षे शासन दरबारी वृद्ध जे कलावंत आहेत त्या आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी दरवर्षी येतात, मात्र त्यांच्या मागण्याकडे शासनाने त्यांची थट्टा होऊ नये, त्यांचा चरितार्थ बरोबर झालं पाहिजे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पुरेपूर झाल्या पाहिजे, आणि यांना शासकीय जो मान्यतेचा दर्जा आहे तो सुद्धा मिळालेला पाहिजे। या 2 मागण्यासाठी आणि खास करून जे वृद्ध कलावंत आहेत त्यांना त्यांच्या वयोमर्यादेची जी अट आहे 50 वरून ते 40 वर करावी, ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर या कलावंतांनी मोर्चा काढलेला आहे। शासनाने त्यांच्या या
कलाकारांच्या या मागण्यांकडे आवर्जून प्रखरतेने गंभीरतेने त्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करावी अशीच त्यांची मागणी आहे. तो प्रताप आपण बघत राहा वस्तू चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक.